अविनाश जाधवांना मला असं वाटतं की काय सांगा, मला डिटेन करण्यापेक्षा इम्पॉर्टंट होतं आजचा हा मोर्चा होणं आणि मीरा भाईंदर मधल्या सर्व मराठी लोकांचा मी मनापासून आभार मानेन की आम्ही नसताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक तिथे उतरली आणि मराठीचा माज काय तो मला वाटतं दाखवून दिलेला आहे। ज्या ज्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात त्यांना आम्ही सोडणार तर नाहीच, परंतु आज एका गोष्टीचा प्रचंड मला आनंद आहे की आज आमचा मराठी माणूस पुन्हा एकदा एकजूट झाला आणि ही एकजूट कायम राहील अशी। अविनाश जाधव यांना पहाटे डिटेन केल्याच्या नंतर वसई विरारसह अनेक मीरा भाईंदरचे जे कार्यकर्ते आहेत हे सुद्धा डिटेन केले। त्यानंतर आता जो मराठी माणूस तुकड्या तुकड्यांनी एकत्र जमा झाल्याच्या नंतर पोलीस कुठेतरी नमले। मला असं वाटतं की जर मी तोच विचार करत होतो, जर हा मोर्चा मला जर सकाळी अटक केली नसती आणि संपूर्ण मीरा भाईंदर मधले असतील किंवा इतर वसईतले परिसरातले जर आमचे महाराष्ट्र सैनिक अरेस्ट केले नसतील तर हा मोर्चा प्रचंड मोठा झाला असता। जर आत्ताच मी पाहत होतो तर एवढा मोठा मोर्चा झालेला आहे तिथे, जर आम्ही सगळे एकजुटीने नीट निघालो असतो तर हा मोर्चा प्रचंड मोठा झाला असता आणि हा मोर्चा होणं खूप गरजेचं होतं। कारण महाराष्ट्रात जर मराठी माणसाच्या विरोधात एक 50, 100, 200, 500 लोक जर मोर्चा काढत असतील तर त्या 200, 500चं उत्तर हे 5-25 हजारांनीच होतं आणि ते आज आम्ही दाखवणार होतो। परंतु हरकत नाही, मराठी माणूस एकवटला, रस्त्यावर उतरला आणि याच्यापुढे कोणी हिंमत नाही करणार नाही। कारण मला पोलिसांची भूमिका मुंबईवरून सुद्धा संदीप देशपांडे असतील, अविनाश हे आपलं नितीन सरदेसाई असतील, हे सुद्धा रेल्वेने निघाले आणि प्रताप सरनाईक हा आता मोर्चामध्ये गेला, तिथं जय गुजरातच्या सुद्धा घोषणा दिल्या। बाहेरचे लोक आले असं म्हणतात, बाहेरचे लोक आले, प्रताप सरनाईक बोलतात बाहेरचे लोक आले। मला माझं मत असं आहे की आम्ही स्थानिक लोकांनाच घेऊन मोर्चा काढत होतो ना। सरकार तुमचं आहे, तुम्ही परवानगी दिली असती तर स्थानिक लोकांचा मोर्चा झाला असता। हे कधी झालं ज्या वेळेला तुम्ही आमच्या लोकांना महिलांना रिक्षात टाकताय, टेम्पोत टाकताय, तुम्ही ज्या पद्धतीने महिलांबरोबर तिथे वागलात, तिथल्या महाराष्ट्र सैनिकांबद्दल वागलात, तिथल्या मराठी एकीकरण प्रश्न निर्माण झाला असता। याचं कारण असं आहे की आमच्याही पक्षाचे पदाधिकारी होते, आमचे नगरसेवक होते आणि ह्या ठिकाणी बाहेरून आलेले जे मनसे आणि उभाट्याचे काही लोक आहेत त्यांनी या ठिकाणी दादागिरी आणि गुंडगिरी करून काहीतरी करायचा प्रयत्न केला। परंतु कायदा व सुव्यवस्थेचा एक राज्याचा जबाबदार मंत्री म्हणून मी या ठिकाणी जे मराठा एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख आहे त्यांना सोडवायला पोलीस स्टेशनला गेलो। काही मनसेचे पदाधिकारी आणि काही नेते मंडळी नवघर पोलीस स्टेशनला होते, मी त्यांना सोडवलं, म्हणजे मी 2-3 पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना सोडवलं। परंतु बाहेरून आलेले जे मनसे आणि उभाट्याची लोक होती त्यांनी वातावरण खराब करायचा प्रयत्न केला। मी जर त्यावेळेस थांबलो असतो तर त्यांच्यामध्ये आणि आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद झाला असता। जे शांत वातावरण मीरा भाईंदर शहराचं ते वेगळ्या पद्धतीनं गेलं असतं। म्हणून मी सगळ्यांना सांगितलं की बाबा या ठिकाणी आपण मराठीसाठी एक आलेलो आहोत, त्यामुळे या वादविवाद न करता आपण ह्या मराठी एकीकरण समितीच्या लोकांना सहकार्य करून या ठिकाणावरनं आपण जाऊया, जेणेकरून आपला जो मोर्चाचा उद्देश आहे तो सफल होईल। नक्कीच, पण जय गुजरातचा नारा दिला जसे तुम्ही पोहोचले, खरं तर तुम्ही या सगळ्यांची समजूत घालण्यासाठी या ठिकाणी आला होता आणि त्याचाच हा एक भाग आहे। आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला, मराठी माणसाला घाबरवण्याचा प्रयत्न केला, पण मराठी माणूस घाबरला नाही। यांच्या दडपशाहीला न घाबरता मराठी माणूस रस्त्यावर उतरला आणि जिथे असं म्हणत होते की मराठीचा टक्का कमी आहे, म्हणजे मीरा भाईंदरमध्ये 15% मराठी आहेत, 18% मराठी आहेत असं इथले भारतीय जनता पक्षाचे नेते जे म्हणत होते ना, त्यांना हा मराठी माणसांनी दिलेलं उत्तर आहे। आता विचार करा, हाच मोर्चा जर ठाण्यात निघाला असता तर यांचे किती बारा वाजवले असते आम्ही लोकांनी। जे आशिष शेलार जे बोलतायत की पहलगाम मध्ये हिंदू म्हणून मारलं आणि आता महाराष्ट्रामध्ये आंध्र प्रदेश किंवा जे तामिळनाडू जर बोलत असेल तर चुकीचं काय आहे? तुम्ही मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतली या संपूर्ण प्रकरणावर, काल ज्या पद्धतीनं भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं की जे मीरा भाईंदर शहरामध्ये चाललेले ते फार चुकीचं चाललेलं आहे, हे वातावरण खराब करायचा प्रयत्न मीरा भाईंदरच्या काही लोकांनी केलेला आहे आणि त्यामध्ये पोलीसही सहभागी झाले होते। प्रकाश गायकवाड जे डीसीपी आहेत त्यांनी चुकीची भूमिका घेतली। जर व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता तर व्यापाऱ्यांच्या मोर्चाला जर तुम्ही पाठिंबा दिला आणि व्यापाऱ्यांचा मोर्चा जर काढू दिला तर तुम्ही यांचाही मराठी एकीकरण समितीचा मोर्चा काढायला परवानगी द्यायला पाहिजे होती, परंतु ते तसं घडलं नाही। पोलिसांच्या चुकीच्या भूमिकेमुळे आज हे मीरा भाईंदर शहरामध्ये वातावरण झालेलं आहे। नक्कीच, पण एक धक्कादायक बाब म्हणजे तुम्ही या ठिकाणी पोहोचलात, खरं तर समजूत घालायला तुम्ही पोहोचला होतात। महाराष्ट्र एकीकरण